झालं तुमच्या मनासारखं? तुम्ही भरल्या ताटावरनं उठून निघून गेला, त्यामुळे देवी आई सुद्धा भरल्या ताटावरनं उठून उपाशीपोटी निघून गेल्या. हेच पाहिजे होतं ना तुम्हाला? मला भूक नव्हती. माझं बोलणं झालं नाहीये अजून. पारू प्लीज, हे बघ, मला ना उद्या सकाळी लवकर उठायचंय, मला महत्वाची मीटिंग आहे. वा, घरात समद्यांची झोप मोडून तुम्हाला झोपायचं आहे? वा वा. काय म्हणायचंय तुला? प्रत्येक गोष्टीत तुम्हीच कसे बराबर आहात हेच दाखवून द्यायचं असतं ना तुम्हाला प्रत्येक वेळी. कुठं ईर्ष्या करावी कुठं करू नये एवढं सुद्धा साधं कळत नाही का तुम्हाला आदित्य सर? अहो, आई हाय ती तुमची, तिच्यासोबत हरण्याचा जिंकण्याचा डाव कशापायी खेळताय तुम्ही? बघ, तू काय बोलतेस ना मला खरंच कळत नाही, त्यामुळे प्लीज हे सगळं सोड आणि का सोड? तू जा. का जा? तुम्हाला स्पर्धा करायची आहे ना देवी आई सोबत? ठीक आहे, आपण दोघं मिळून एक नवीन वेगळी कंपनी चालू करूया. त्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर व्हायला सुद्धा मी तयार आहे. मग आपण दोघं मिळून देवी आईंच्या विरोधात जाऊन स्पर्धा करू. हा, चला चला. तू काय वेड्यासारखं बरळतेस? खूप त्रास होतोय ना आदित्य. आदित्य, आता तुझी जी अवस्था झाली ना तीच अवस्था अहिल्याची पण झाली. शांत हो. शांत. मला खरंच खूप त्रास होतोय. मला नको हे सगळं, मला काही नको. आदित्य, तुला एक गोष्ट सांगू. तुम्ही सगळे ज्या अहिल्याला ओळखतात ती अहिल्या आणि मी ज्या अहिल्याला ओळखतो ती अहिल्या, या दोन्हीत खूप अंतर आहे. तुला काय वाटतंय? तुला एकट्यालाच त्रास होतोय, पण तुझ्या एवढाच किंबहुना तुझ्यापेक्षा जास्त त्रास अहिल्याला होत असेल, खात्री आहे माझी. आदित्य, तू आणि प्रीतम जेव्हा शाळेत जात होता त्यावेळेला प्रीतमचं काही मुलांबरोबर भांडण झालं होतं. तेव्हा त्या मुलांना जाऊन तू मारलं होतंस. हे जेव्हा अहिल्याला कळलं त्यावेळेला ती शाळेत आली होती आणि सगळ्यांसमोर तुझ्या अंगावरती हात उचलला होता. खूप वाईट वाटलं होतं ना तुला? तुला एक गोष्ट माहित नसेल, त्यावेळेला घरी आल्यानंतर रात्री तिने जो हात तुझ्या अंगावर उचलला होता त्या हातावरती तो हात लाल होईपर्यंत छड्या मारून घेतल्या होत्या. बाबा, सिरियसली मला काहीच माहित मिळतंय. तो जेव्हा अहिल्याशी खोटं बोलून ऍडशूट मध्ये काम केलं होतंस त्यावेळेला तुझ्याशी आबोला धरला होता तिने, पण तेव्हा सुद्धा तुझ्यापेक्षा जास्त वाईट तिला वाटलं होतं. शांतपणे विचार कर, तुझ्या आईसाठी तू काय आहेस आणि मग ठरव तुला नक्की काय हवंय. मला काही नकोय, सगळं काही नको. मला फक्त माझी आई हवी. तिच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे झोपायचं. तिच्या तोंडून आदित्य असे हा काय घ्यायचे बस. मला बाकी काही नको, काहीच नको. बस चल. आता योग्य वेळ नाहीये. होऊ दे तिचं मन मोकळं. एवढं मोठं साम्राज्याच्या ज्या पाखरांसाठी उभं केलं
माणसाच माझ्या विरोधात आहे. मोठे कठीण निर्णय घेऊन मी ही कंपनी उभी केली, पण माझ्या मुलांना वाटतंय की मी चुकतीये. अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणून खूप मोठं नाव कमवलं असेल मी, पण आई म्हणून शून्य आहे. बघितलंस, अख्ख्या जगासमोर अहिल्या देवी असलेली तुझी आई, ती पण एक स्त्री आहे रे, एक बायको आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती चांगली आई आहे. बाबा मला नाही बघवत नाही तिला असं. प्लीज काहीतरी कर ना प्लीज. होऊ दे तिच्यातल्या आईचं मन मोकळ. रडू दे तिला.